एक समृद्धी, एक आनंदाचा माहोल तयार झाला. तोही विकासाबरोबर आवश्यक आहे, कारण ही आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे या महाराष्ट्राची. ती कुठे बंद होता कामा नये. आणि म्हणून आम्ही सगळे निर्णय घेतले आणि म्हणून राज्याचं वर्तमान सुधारले. आता भविष्य देखील उज्ज्वल करण्याचा ध्यास आपण घेतलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही सगळेजण इथं उपस्थित आहात. ही आमची, आपल्या सगळ्यांची, आपल्या सरकारची ताकद आहात. तुम्ही सर्व ताकद आहात. आणि म्हणून एकजूट ही महायुतीची जी आहे ही मजबूतीने आपण पुढे नेली पाहिजे. म्हणून अजितदादांनी सांगितलं, देवेंद्रजींनी पण सांगितलं की या ठिकाणी आपण कशा प्रकारे आपण पुढे गेलं पाहिजे. आता एकजूट महत्वाची आहे आणि ती आपण दाखवण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला पाहिजे. आपल्या सर्व सरकारचं विचार, विकास आणि विश्वास हे त्रिसूत्री आहे आणि त्याच्यावर आपण काम करतोय. आज लोकांना माहीत आहे की हे सरकार काम करणारं सरकार आहे. हे सरकार फील्डवर उतरून काम करणार आहे. आता बघा, मी उशिरापर्यंत काम करतो, देवेंद्रजी उशिरापर्यंत काम करतात, अजितदादा सकाळी उठून लवकर चालू करतात काम. त्यामुळे 24/7 हे सर्कल चालू आहे. आता कधी तुम्ही मला रात्री 2, 3, 4 वाजता पण काम करताना पाहू शकता. काम चालू आहे, काम सुरू आहे आणि लोकांनी देखील मान्य केलंय ते हे सरकार काम करणार आहे. आणि प्रधानमंत्री महोदयांनी पण त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. हे आपल्यासाठी मोठी बाब आहे, अभिमानाची, आनंदाची आहे. हे सरकार लोकांचं आहे. मी नेहमी काय सांगतो, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, गोर गरिबांचं आहे, शेतकऱ्यांचं आहे, कष्टकऱ्यांचं आहे, माझ्या माता भगिनींचं आहे, माझ्या बांधवांचं आहे, युवकांचं आहे, ज्येष्ठांचं आहे, सगळ्यांचं, वारकऱ्यांचं आहे. आणि हे सरकार जसं आपण सर्वसामान्यांचं म्हणतो तसंच गेले 2 वर्ष जर आपण पाहिलं तर आमच्या कॅबिनेटमध्ये एकही असा कुठलाही निर्णय वैयक्तिक लाभाचा आम्ही घेतला नाही. एकही निर्णय. जे निर्णय घेतले, सुरुवातीला तर मी आणि देवेंद्रजी दोघंच होतो, शपथ घेतली आणि कॅबिनेट घ्यायची असते, तोही निर्णय तुम्ही बघा शेतकऱ्यांसाठीच आम्ही पहिला निर्णय पहिल्या कॅबिनेटमध्ये घेतला. त्यामुळे आम्हाला वैयक्तिक काहीच नाही आहे. आम्हाला एकच आहे, या राज्यातला सर्वसामान्य माणूस सुखी झाला पाहिजे. या राज्यातलं माझी माता भगिनी, माझा शेतकरी, कष्टकरी, त्याला चांगले दिवस आले पाहिजे, त्याच्या आयुष्यामध्ये बदल घडला पाहिजे. आणि म्हणून सोन्याचा चमचा घेऊन आम्ही जन्माला नाही आलो, परंतु या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याचं सोनं करण्याचं काम आम्ही नक्की करणार आणि ते आम्ही प्रयत्न करतोय. 2 वर्ष कशी गेली कळली नाहीत, मोठा पल्ला गाठलाय. 2 वर्ष हा तसं बघायला गेला तर कमी कालावधी आहे. 2.5 वर्ष अगोदरची आणि 2 वर्ष ही जर तुलना तुम्ही केली तर सहज तुम्हाला कळेल की आम्ही कुठे किती निर्णय घेतले, काय निर्णय घेतले, कुणासाठी निर्णय घेतले हे आपल्याला कळेल. आणि हेच निर्णय आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. किती विरोधकांनी आटापिटा केला, सरकार स्थापन झाल्यापासून सरकार पडेल, सरकार पडेल, सरकार पडेल. महिन्यात पडेल, 2 महिन्यात पडेल, पण सरकार काय पडलं नाही. पण सरकारची कामगिरी पाहून विरोधकांचे चेहरे मात्र पडले. आणि ज्या योजना आपण जाहीर केल्या कल्याणकारी परवाच्या दिवशी, त्या बघून तो विरोधकांचे चेहरे बघण्यासारखे होते, एकदम पांढरे फटाक झाले होते. काय करायचं, काय बोलायचं, काय टीका करायची हे सुचत नव्हतं त्यांना. त्यांना अनपेक्षित होतं, हे सगळं अपेक्षित नव्हतं. पण आम्ही तिघांनी ठरवलं होतं, एकदम मोठा बॉम्बनी, मोठं म्हणजे योजनांचा निर्णय घ्यायचा. आणि पार जेव्हा ते
अजितदादा तिकडे अर्थसंकल्प मांडत होते